नमस्कार मित्रांनो. आज थोडा नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला म्हाडाचं घर लागलं पाहिजे, ते पण 20% कॉमन बिल्डिंगमध्ये. तर आज आपण ChatGPTचा एआयचा यूज करणार आहोत की एक्झॅक्टली आपल्याला घर लागण्याचे चान्सेस कसे वाढतील. तर मी ChatGPTला कमांड दिलेली आहे, म्हाडा फ्लॅट लागण्याचे चान्सेस कसे वाढतील. 100% ॲश्युरन्स तर भेटणार नाहीये, कारण की इथं लॉटरीसाठी आपण अप्लाय करतोय. तर ठीक आहे. तर बघूया आपण. इथं ChatGPT आपल्याला असं सांगतं, एआय असं सांगतं, की म्हाडा फ्लॅट लागण्याची गॅरंटी नसते, पण चान्सेस वाढू शकतात. आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये, की चान्सेस वाढवायचे. ठीक आहे. तर त्यांनी पहिल्या स्टेपमध्ये सांगितलं, की जास्तीत जास्त स्कीमला अप्लाय करा. फॉर एक्झाम्पल, एक स्कीम खूप कमी चान्स. ठीक आहे. 4 ते 10 स्कीमला, म्हणजे 4 ते 10 एक्सने आपले काय होतात, चान्सेस वाढतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या वाईफच्या नावे, तुमच्या नावे किंवा आईच्या नावाने अनेक स्कीमला अप्लाय करा. हा एक बेस्ट मार्ग आहे. फॉर एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही वाईफच्या नावाने फॉर्म भरत असाल, तर तुम्ही 5 स्कीमला अप्लाय करू शकता. क्रायटेरिया म्हाडाचा असा आहे की एक व्यक्ती 5 स्कीमला अप्लाय करू शकते. म्हणजे तुम्हाला 5 स्कीमला अप्लाय करताना 5 वेळेस EMD अमाऊंट प्लस 20,000 रुपये भरावे लागतील. म्हणजे टोटल 1,00,000 रुपीज ॲज वेल ॲज 708 रुपये भरावे लागतील. ठीक आहे. हे एक झाले. जे 20,000 आहेत ते नॉन रिफंडेबल असणार आहेत, 20,000 रिफंडेबल असणार आहेत. ठीक आहे. तर तुमच्या स्वतःच्या नावे पण भरू शकता. स्वतःच्या नावे पण तुमच्या वर डिपेंड आहे. 2 भरा, 3 भरा किंवा 4 पण भरू शकता. आणि आईच्या नावाने. माझं तर म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त महिलेच्या नावावर फॉर्म भरा. आणि म्हाडाच्या बुकलेटमध्ये असं सांगितलेलं आहे की डिपेंडन्सी किंवा जास्तीत जास्त लेडीजच्या नावावर फ्लॅट लागले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हां, सेकंड नंबरचा पॉईंट असा आहे की कॉम्पिटिशन कमी असलेल्याचा एरिया निवडा. कॉम्पिटिशन कुठे कमी असते? चिखली साईड, थोडासा आउटसाइड एरिया आहे हा पुण्याचा. चिखली, मोशी, ठीक आहे, चरोली, दिग्गी, आळंदी रोड, या अशा प्रोजेक्टला तुम्ही अप्लाय करा. जर समजा तुम्ही वाकड, पुनावळे किंवा बाणेर या साईडला जर अप्लाय करत असाल, तर थोडेसे ॲप्लिकेशन जास्त येतात, चान्सेस कमी होतात. ठीक आहे. तिसरा पॉईंट त्याने असं सांगितलेलं आहे की 100% परफेक्ट ठेवा. काय ठेवायचं आपल्याला? आधार कार्ड, पॅन कार्ड मिसमॅच नाही झालं पाहिजे. आधारला पॅन अटॅच असलं पाहिजे आधार पॅनला. ठीक आहे. इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे. डोमासाईल करेक्ट असलं पाहिजे. बँक पासबुक क्लिअर असायला पाहिजे. फोटो सिग्नेचर क्लिअर हवेत. ठीक आहे. जर डॉक्युमेंट मिसमॅच झाले तर लॉटरीत नाव बसत नाही. 0% चान्सेस होऊन जातात. ठीक आहे. चौथा पॉईंट आहे की पेमेंट वेळेवर करा आणि करेक्ट मोडनी करा. पेमेंट झालंय का नाही ते तुम्ही सारखं चेक करत राहा. मोस्टली मी तर असं सांगेन की UPI ने पेमेंट करा, कारण की लगेच इन्स्टंट पेमेंट होतं. ठीक आहे. हां, आपली कॅटेगरी बघा आणि त्याच्यानुसार अप्लाय करा. तसं बघायला गेलं तर अप्लाय करताना समजा मी EWS किंवा LIG करत असेल, तर तिथं म्हाडा MIGचे फ्लॅट दाखवतच नाही आहे. त्यामुळं हा आपण पॉईंट स्किप करू शकतो. ठीक आहे. हां, ज्या स्कीममध्ये फ्लॅट जास्त आहेत त्यांना प्रायोरिटी द्या. फॉर एक्झाम्पल 50 फ्लॅट आहेत, अशा ठिकाणी तुम्ही प्रायोरिटी द्या, म्हणजे तुमचे चान्सेस खूप वाढतात. तसं बघायला गेलं तर यामध्ये 25% स्कीममध्ये म्हाडांनी बऱ्यापैकी फ्लॅट्स अवेलेबल करून दिले आहेत. काही स्कीममध्ये 60 फ्लॅट आहेत, काही स्कीममध्ये 50 आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जास्त फ्लॅट असलेल्या स्कीममध्ये जास्तीत जास्त अप्लाय करा, म्हणजे तुमचे चान्सेस खूप वाढू शकतात. ठीक आहे. जर समजा रिझर्वेशन असेल तर ती स्कीम निवडा. हां, मी सुरुवातीला सांगितलं होतं की होता होईल तेवढं महिलेच्या नावावर तुम्ही अप्लाय करू शकता. महिलेच्या नावावरती अप्लाय करा. समजा तुम्हाला फॉर्म भरायचे स्वतःच्या नावावर करण्याच्या ऐवजी तुम्ही वाईफच्या नावावर अप्लाय करू शकता किंवा तुमच्या आईच्या नावावर पण अप्लाय करू शकता. दिव्यांग असेल, फिजिकली हँडिकॅप्ड असेल, तर त्याच्या नावावर अप्लाय करू शकता. SC ST कास्टमध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे. ओपन विथ हायर रिझर्वेशन, ओपन जनरल कॅटेगरीमध्ये पण काही रिझर्वेशन आहेत, तिथं पण अप्लाय करू शकता.
आता चान्सेस वाढण्याचे काय, जर समजा माझ्या नावाने 5 स्कीमला अप्लाय केलं, वाईफच्या नावाने 5 स्कीम आणि आईच्या नावाने असे 3 स्कीम, म्हणजे टोटल माझे आहे 13 लॉटरीज एंट्रीमध्ये आहेत. ठीक आहे, तर ए असं सांगते की माझे 70 ते 90% चान्सेस आहेत की बाबा मला फ्लॅट लागू शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त स्कीमला अप्लाय करत राहा, वेगवेगळ्या नावानी, तुमच्या आईच्या नावानी, स्वतः वाईफच्या नावानी, जर कोणी लेडीज घरामध्ये असेल तर त्याच्या नावाने तुम्ही फ्लॅट अप्लाय करा. आणि शेवटी एक सांगतो की तुम्ही तुमचा मित्र जर असेल खूप जवळचा कास्टमध्ये, तर त्याच्या नावावर पण तुम्ही अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला फ्लॅट भेटेल. आणि म्हाडाने असा नियम काढला की 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरात तुम्ही फ्लॅट गिफ्ट म्हणून हे नावावर करून घेऊ शकता. हे एक ऑप्शन आहे. ठीक आहे, तर बघा मी सर्व माहिती सांगितलेली आहे. चान्सेस कसे वाढू शकतात, 100% तर भेटणार नाही, पण चान्सेस वाढू शकतात. हे तुम्ही 8 पॉईंट लक्षात ठेवा. धन्यवाद.